सो हॅलो एव्हरीवन, मी आहे केजल पाटील आणि हा आहे माझा आजचा व्लॉग. तर मी ते सकाळी सकाळी मस्त रेडी झाली. मी माझा हेअर वॉश केला कारण मला जायचं होतं आज जळगावला. तर मी रेडी झाली. त्यानंतर मी थोडीशी स्नॅप्स काढले आणि मी विचार केला तर स्नॅप्स काढलेच तर थोडे रील्स बनवूनच घेते. त्यानंतर मी आज विअर केला होता क्रॉप टॉप, जो की ब्राऊन कलरचा होता. त्यावरती मॅचिंग अशी छान छान लिपस्टिक लावली मी. नंतर स्कार्फ विअर केला आणि निघाली जळगावला जायला. तर मी माझ्या पप्पांना सांगितलं की तुम्ही मला जळगावला माझ्या फ्रेंडच्या घरी ड्रॉप करा, जी की कमल पॅराडाईजकडे राहते. तर मी फास्ट माझ्या फ्रेंडच्या घरी आली आणि त्यानंतर मी तिचा वेट करत होती की कधी ही रेडी होईल आणि कधी आम्ही फिरायला जाऊ. तर ती जोवर रेडी होत होती तोवर मी टाइमपास करत होती. त्यानंतर ही माझी फ्रेंड आहे रिया आणि इथे वाजले होते 11:39 आणि आमचा शो टायमिंग होता 12:05 तुम्ही मला इथं बघू शकता की मी इतकी टेन्स्ड होते की आम्ही टाइमवर पोहोचू की नाही पोहोचू. आता जिथं केजल तिथे धमाल तर होणारच आहे ऑफकोर्स. तर आम्ही इथे बॉटलमध्ये मरिंडा फिलअप केला आणि आम्ही हे घेऊन गेलो पीव्हीआर मध्ये, थिएटरमध्ये. कारण तुम्हाला तर माहितीच आहे तिथे काहीच अलाउड नसतं. बट आम्ही खूप घाबरून हा प्रँक करत होतो की आम्ही घेऊन जाऊ शकतो की नाही हे बघत होतो मरिंडा, ते पण थिएटरमध्ये. त्यानंतर मी इथे पोहोचले होते लिफ्टमध्ये. पण जेव्हा मी वर आली तेव्हा मला लक्षात आलं मी माझा स्कार्फ डिक्कीमध्ये ठेवणं विसरून गेली. तर मी परत लिफ्टने खाली आली कारण मला माझा स्कार्फ ठेवायचा होता स्कूटीच्या डिक्कीमध्ये. तर मी आणि माझी फ्रेंड फास्ट ग्राउंड फ्लोअरला आलो. पण जेव्हा मला वर जायचं होतं लिफ्ट लवकर ओपन होत नव्हती. सो आम्ही लिफ्ट ओपन होण्याचा खूप प्रयत्न केला. तोवर आम्ही बघितलं की आमचं मरिंडा जे आहे बॉटलमध्ये ते सेफ आहे की नाही. सो त्यानंतर आमची लिफ्ट जी आहे ती ओपन झाली. त्यानंतर आम्ही फास्ट लिफ्टमध्ये आलो कारण शो टाइम झाला होता आणि माझी फ्रेंड कॅमेराला हाय करत होती. ही आहे रिया आणि ही आहे माझी बेस्ट फ्रेंड. ही कॅमेराला बघून हाय करत होती आणि ही सवय कोणाचीच जात नाही गाईज. लहानपणापासून आपल्याला सवय असते कॅमेरा असला की हाय बाय करायची. त्यानंतर इथं आम्ही आलो होतो पीव्हीआर मध्ये. त्यानंतर आम्ही वॉशरूममध्ये थोडासा टचअप केला आणि फायनली आम्ही आलो पीव्हीआर मध्ये आणि आम्ही बरोबर मूवी चालू होण्याच्या आधीच पोहोचलो आणि आम्ही काहीही न मिस करता स्टार्टिंग पासून मूवी जी आहे ती एन्जॉय केली. ही माझी फ्रेंड ही पण खूप एक्सायटेड होती या मूवीसाठी कारण गाईज रिअली आमिर खाननी जी ऍक्टिंग केली होती सितारे जमीन पर या मूवीसाठी ती खरंच खूप एक्सिलंट होती. आणि जेव्हा इंटरमिशन झालं आम्ही खाली आलो कारण आम्हाला फोटोज क्लिक करायचे होते. मग आम्ही पीव्हीआर मध्ये खूप सारे फोटोज क्लिक केले, खूप सारा फन केला कारण मूवी जी होती ना गाईज सितारे जमीन पर ती खरंच खूप एक्सिलंट होती. ज्यामध्ये डिसेबल्ड स्टुडंट्स दाखवले होते आणि आमिर खान जो होता तो त्यांचा टीचर होता जो त्यांना योग्य दिशा दाखवत होता. खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे गाईज, जी मला असं वाटतं की आपण खूप वेगवेगळ्या मूवीज बघतो बट एक वेळा तरी आपण अशी छान आणि उत्कृष्ट मूवी बघायला हवी. ही जी मूवी आहे ना ही आपल्याला एक लेसन देते आणि तो लेसन असा आहे की आपल्याकडे जे आहे ना त्यामध्ये आपण समाधानी हवेत. कारण आपल्याकडे जे असतं भरपूर लोकांची ड्रीम असते. ही जी मूवी आहे ना ही मी स्टार्टिंग पासून खूप मन लावून बघितलेली होती. यामध्ये मला कुठेही मूवी थोडी पण बोर झाली नाही. बट एंडिंग बघून गाईज मी इथे खूप इमोशनल झाली होती आणि तुम्ही बघू शकता मला खूप रडायला येत होतं पण नाही, मी थिएटरमध्ये होती आणि बाहेर होती सो मी माझं रडणं खूप 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 कंट्रोल केलं. मूवी संपल्यानंतर आम्ही गेलो स्टेप फॉर स्नॅक्सला, जे की एक कॅफे आहे. मग आम्ही तिथे पोहोचलो. त्यानंतर आम्ही मेन्यू कार्डमध्ये बघून ऑर्डर दिली कारण आम्हाला लागली होती खूप भूक. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं व्हाईट सॉस पास्ता, फ्रेंच फ्राईज आणि पेरी पेरी पास्ता. तर सर्व स्नॅक्स आम्ही इथे एन्जॉय केले कॅफेमध्ये आणि त्यानंतर मी निघाली नशिराबादला जायला. हा होता आजचा माझा व्लॉग.